तसं म्हणायला गेलं तर रोज काही आम्ही रांगोळी काढत नाही, पण सण असेल ना तर मस्त रांगोळीने पूर्ण असा आमचा लॉबी एरिया भरलेला असतो. इकडे माझी रांगोळी काढणं चालू होते आणि तिकडे सोनियाची काढणं चालू होते आणि दोघींची थोडीशी एकमेकींना हेल्पही करणं चालू. त्यानंतर मस्त अशी देवपूजा झाली, कारण की आज आहे संक्रांत. दिवस तर सगळा असंच आवरण्यात गेला. मग संध्याकाळी थोडंसं एकमेकींच्या घरी तिळगुळ घेऊन गोड गोड बोला असं म्हणायला गेलो. सोबतच सण असला म्हणजे सगळ्यांच्या घरी गोडधोड असतंच. तर मग अपर्णा इकडे मस्त अशी प्लेट तयार करून देत होती. छान असं पुरणपोळीचं ताट तिने तयार करून दिलं होतं. त्यानंतर सुरू झाला म्हणजे हळदी कुंकवाचा रोज कुणाच्या घरी कार्यक्रम. आता जिथे जिथे गेले सगळ्यांच्या घरी काही माझे व्हिडिओ फोटोज काढणं झाले नाही. ज्यांचे काढले त्यांचे मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार. तर आज आलो होतो पूनमच्या घरी हळदी कुंकवासाठी. खूपच लेट झालं होतं. मी तर स्वयंपाक करता करता या दोघी मस्त रेडी होऊन आल्या होत्या, पण मी जशी होती तशीच आली. म्हटलं उगाच लेट नको व्हायला, कारण की समोरच्यांना पण जेवण वगैरे करायचं असतं. ऑलरेडी खूप उशीर झाला होता. त्यानंतर आज होतं स्नेहल आणि दीदींचा प्रोग्राम. आज म्हणजे दुसऱ्या दिवशी होता. तर त्यांनी बाहेर लॉबी एरियामध्येच ठेवलं होतं, तिकडेच डेकोरेशन केलं होतं. आता पुढचे काही दिवस तरी हळदी कुंकवाचेच व्हिडिओ येत राहील. तर नक्की बघा. तर भेटू लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.